नमस्कार शेतकरी बंधू, मी आपला शेतकरी मित्र किशोर बुडे. आज तुम्हाला कॉटनच्या प्लॉटमध्ये आणलेलं आहे. 25 एकर इथे कॉटनचं हे आहे. तर आपण काय केलेलं आहे की जोडो पद्धतीने कॉटनची लागवड केलेली आहे. याचे आपल्याला रिझल्ट बरे आले. तर आपण 2-3 वर्ष कॉटनची लागवड जोडो पद्धतीने केली होती, तर त्याचे रिझल्ट बरे आले. तर तीच पद्धत आपण इथे लागवड केली आहे. काय झालं, आपल्याला सधन पद्धतीने लागवडीसाठी आपल्याला काही प्लॉट्स मिळालेले होते. म्हणजे सधन लागवडी म्हणजे जवळपास 3x6 इंचावर असे लावण्यासाठी मिळालेले होते. तर आपण त्याऐवजी काय केलेली आहे की आपल्याला असे रिझल्ट बरे आलेले होते, तर त्याच्यामुळे आपण काय की जोडो पद्धतीने लागवड केली आहे. हे बघू शकता आपण. काय आहे, 2 लाईनीतलं जे अंतर आहे जवळपास हे 2 लाईनीतलं अंतर प्लॅन्ट टू प्लॅन्ट हे आपण 2 फुटाचं घेतलेलं आहे. आणि म्हणजे आणि याच्यात जी बेडची जी नाली आहे ही 3 फुटाची आली आहे. प्लॅन्ट टू प्लॅन्ट हे अंतर असं 3 फुटाचं आलेलं आहे. आणि ही नाली म्हणजे जी सरी पडलेली आहे ही 3 फुटाची पडलेली आहे. आणि प्लॅन्ट टू प्लॅन्ट जे रो आहे आपलं, ते जवळपास आपण 2 फुटाचं अंतर घेतलेलं आहे. प्लॅन्ट अशी जी जोड जी पद्धत पडली आपली ती ही 2 फुटाची पडली आहे. त्यांनी एक पाल आपण की याचं उत्पादन वाढलेलं आहे, कमी खर्च, जास्त मॅनेजमेंट न करता. तर आता काय मित्रांनो, अल्निनोचं वर्ष होतं, तर आपल्याला यावर्षी जास्त काही मॅनेजमेंट करायचं नव्हतं. आणि काय करायचं होतं की खताचे डोसेज न देता जास्त काय केलं होतं, आपल्याकडे ज्या निविदा बनलेला आहे, तर त्याच निविदाच्या ह्याच्यावर आपल्याला हा मॅनेजमेंट करायचा होता. काय होतं मित्रांनो, आपण उत्पन्न वाढवण्यासाठी काय होते की खर्च वाढते. आणि काय होते, साल उलटं दिलं पडलं तर बोकांडी बसते. त्याच्यामुळे काय करायला लागतं की आपलं सीमित काम जर ठेवलं आपलं तर ते आपल्यावरती पाळी येत नाही बोकांडी बसायची. तर या पद्धतीने आपण हे कॉटनची लागवड केली आहे. याचं एक बेनिफिट अजून एक आहे की जोडो पद्धतीची हवा पण खेळती राहते आणि प्लॅन्ट पॉप्युलेशन पण वाढते. तर याच्यामुळे आपल्याला उत्पन्न पण वाढते आपलं. तर आता जसं आपल्याकडे ज्या निविदा बनलेल्या आहे त्याचाच इथे वापर करून आपण, जसं आता इथे आपण काय केलेलं आहे की बोरू घेतल्यामुळे इथे तर आपल्याला नायट्रोजन भरपूर फिक्स झालेलं आहे. तर बाकी काही आपल्याला वापरायचं काही काम नाही इथे. आणि इथे आता समोर काय करणार आहे की जसं आपण आपल्याकडे ज्या निविदा बनलेल्या आहे, जसं पोल्ट्री खत किंवा शेणखत मिक्स करून आपण ज्या बनवलेल्या, लेंडीखत मिक्स करून ज्या बनवलेल्या आहे, तर त्यामध्ये त्याचे 2 डोसेस देऊन आपण हे मॅनेजमेंट करणार आहे. तर तुम्हाला मी हळूहळू ते दाखवण्याचा, ज्यावेळी आपण करतो त्यावेळी दाखवण्याचा प्रयत्न करत राहील मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपलं हे कापसाचं मॅनेजमेंट चालू आहे. तर समोर ज्या बदल होईल तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.